Hello dear students, welcome to Easy English with Kadu sir. Today's topic is self introduction. स्वतःचा परिचय विद्यार्थी मित्रांनो. जसं आपण स्वतःचा परिचय जसं नवीन विद्यार्थी असतात वर्गामध्ये इंट्रोडक्शन वगैरे घेतला जाते किंवा स्वतःचा परिचय आपल्याला इंग्रजीमध्ये सांगता आला पाहिजे, बोलता आला पाहिजे. जसं आपण इंग्रजीमध्ये प्रश्न करत असतो हा पहिला पार्ट आणि सेकंड पार्टमध्ये आपण इंटरव्ह्यूमध्ये कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात इंग्रजीमध्ये आणि त्याचे प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे ते आपण सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये बघूया. ओके, स्वतःची ओळख, त्याला परिचय म्हणतो आपण. ओके, जसं या ठिकाणी थोडं इन शॉर्टमध्ये आपण ब्रीफ एक इंट्रोडक्शनचा पार्ट घेतलेला आहे. ओके, जसं हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. सध्याचा गुड मॉर्निंगची वेळ आहे, बरोबर आहे. सो आय एम मेकिंग द आय शूटिंग फॉर दॅट, म्हणून मी गुड मॉर्निंग घेतलेलं आहे. ओके, जसं गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग असे शब्द तुम्ही वापरू शकता. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, माय नेम इज, म्हणजे माझं नाव, बरोबर आहे. जसं माझं नाव काय देणार मी, कडू पन्नू अडायकर. ओके, ॲज अ इलस्ट्रेशन, ॲज अ एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी घेतलेलं आहे. सो तुम्ही तुमचं नाव लिहू शकता. माय नेम इज, माय फादर नेम इज, हिअर यू कॅन राईट युअर फादर नेम्स. मी बाबाचं नाव लिहिल, पन्नू अडायकर. ओके, ही इज, बाबा काय करतात, व्हॉट इज हिज प्रोफेशन, त्यांचा व्यवसाय काय आहे, तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. जसं माय फादर इज फार्मर. ओके, फार्मर. काहींचे डॉक्टर असू शकतात, काहींचे जसं टीचर असू शकतात, काहींचे बिझनेसमॅन असू शकतात. यू कॅन मेन्शन हिअर फादर नेम आणि ही इज, बाबा. माय मदर नेम इज, आईचं नाव, माझ्या आईचं नाव सरूबाई. सरूबाई अडायकर. नंतर सी इज, आई घरची कामं करते तर हाऊसवाईफ. ओके, किंवा अदर काही प्रोफेशनमध्ये असतील, टीचर असतील, ॲडव्होकेट असतील. ओके, यू कॅन मेन्शन हिअर. आय एम इयर्स ओल्ड, मी किती वर्षाचा आहे. ओके, जस्ट आय एम गोइंग टू राईट माय, आय हॅव नियर अबाउट, आय हॅव क्रॉस 49 years. तर तुम्ही तुमचं वय लिहू शकता. म्हणजे हे इलस्ट्रेशन घेतलेलं आहे मी या ठिकाणी, उदाहरण घेतलेलं आहे, माझं स्वतःची माहिती दिली. आय एम 49 years old. आता ब्रदर्स आहेत मला, आय हॅव 2 brothers अँड 1 sister. ज्यांना नसतील, आय डोंट हॅव द ब्रदर्स किंवा आय हॅव नो ब्रदर्स अँड नो सिस्टर असं मेन्शन करू शकतो. नंतर आय एम स्टडिंग, जस्ट आय हॅव कम्प्लिटेड माय MA नेट सेट एक्झाम्स. सो यू कॅन मेन्शन आय एम स्टडिंग 10th standard, 7th standard, 8th standard असं लिहू शकता तुम्ही. माय हॉबीज आर, आता हॉबीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हॉबीज तुमचे छंद असू शकतात. ओके, हॉबीज, माय हॉबीज आर रीडिंग, रायटिंग, प्लेइंग, सिंगिंग, डान्सिंग एक्सेट्रा. वी कॅन मेन्शन हिअर. हॉबीज म्हणजे छंद होतो. प्लेइंग द क्रिकेट. ओके, रीडिंग द टेक्स्ट, इंटरेस्टिंग स्टोरी, लाईक दॅट. माय फेवरेट गेम इज, व्हॉट इज युअर फेवरेट गेम, आय लाईक जसं क्रिकेट, हँडबॉल, व्हॉलीबॉल, यू कॅन मेन्शन हिअर. ओके, आय फाउंड ऑफ सिंगिंग ए सॉन्ग, आय फाउंड ऑफ डान्सिंग, आय फाउंड ऑफ, आवड असते एखाद्या गोष्टी, आय फाउंड ऑफ सिंगिंग भजन, लाईक दॅट. माय स्कूल नेम इज, तुमच्या शाळेचं नाव. ओके, कॉलेजचं नाव या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. स्कूल, कॉलेज नेम्स यू कॅन मेन्शन. नंतर माय ॲम्बिशन इज टू बिकम, मला काय व्हायचं आयुष्यामध्ये. जसं आय वॉन्ट टू बिकम प्रोफेसर. ओके, मी स्वतः लिहिलं, आय वॉन्ट टू बिकम प्रोफेसर इन माय लाईफ. ओके, इन माय लाईफ वी कॅन मेन्शन हिअर, इन माय लाईफ. ओके, नंतर माय ॲम्बिशन्स टू बिकम प्रोफेसर इन लाईफ. ओके, अँड थँक्यू गिविंग मी सच अपॉर्च्युनिटी. ओके, यू कॅन एक्सपांड दिस, वी कॅन वाढवू शकता तुम्ही. जसं माय फेवरेट कलर इज, माय फेवरेट गेम इज, माय फेवरेट ॲक्ट्रेस इज, माय फेवरेट friend is, my favorite teacher is, you can mention it. Okay, so this is the self introduction. Okay, so
स्वतःचा परिचय आपण इंग्रजीमध्ये या प्रकारे मेन्शन करू शकतो आणि त्याच्यामध्ये असं लिहू शकतो. ओके, सो दिस विल बी हेल्पफुल फॉर यू फॉर द प्रायमरी स्टेज स्टुडंट्स. ओके, टू शेअर, सबस्क्राईब अँड मोर टू द स्टुडंट्स सो दॅट दे विल गेट द बेनिफिट. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंटरव्ह्यू टाईपचे क्वेश्चन कसे असतात, जसं व्हॉट इज युअर नेम्स, व्हॉट इज युअर फादर, व्हॉट इज युअर मदर, वेअर डू यू लिव्ह, जसं आपण सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये जसं आय लिव्ह ॲट. ओके, वी हॅव नॉट मेन्शन हिअर. जसं तुम्ही कुठे राहता, एक सेंटेन्स आपण याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. कसं तुम्ही कुठे राहता, जसं वेअर डू लिव्ह, आय लिव्ह ॲट, तुमचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते तुम्ही मेन्शन करू शकता. आय लिव्ह ॲट अकोला, तसं. ओके, नंतर मग एंड करायचं, थँक्यू फॉर गिव्हिंग मी सच अपॉर्च्युनिटी. सो दिस इज all about today's teachings lectures. Okay, in next video we will see that in W step question, where do you live, what is your hobbies, when do you get up, when do you go to school, when do you go to bed. Okay, so this is all about today's lectures. Thank you so much.